चला पहा आपल्या समोर एक चार्ट दिलेला आहे, बरोबर आहे. एक तक्ता काढून दिलेला आहे, त्याला आपण वरती काय तर उभे एक उभ्या लाईन दिलेल्या आहेत आणि काही आडव्या लाईन दिलेल्या आहेत. थोडक्यात आपण पाहिलं ना, काही काही वेळा काय असतात किंवा तुम्ही अशाही लाईन मध्ये बसले तरी सर्व मुले सारखे एका उभ्या लाईन मध्ये येतात, किंवा अशा लाईन मध्ये बसले तरी ते सर्व एकाच लाईन मध्ये मोजत गेले तरी सारखे मोजल्या जातात. म्हणजे उभ्या लाईन मध्ये पण 1 2 3 4, आडव्या लाईन मध्ये पण 1 2 3 4 अशा पद्धतीमध्ये मोजले जातात, बरोबर आहे. पण मग काही पद्धती अशा असतात की माझ्या पूर्ण चार्ट मध्ये जर तुम्हाला एखाद्याचा परफेक्ट ॲड्रेस दिला, बरोबर आहे, त्याचा परफेक्ट पत्ता दिला, तर तुम्हाला त्या पत्त्यानुसार पूर्ण वाचून पाहण्याची गरज नाही, तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत सरळ सरळ पोहोचणार आहे, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मैदान आहे मोठं, त्यामध्ये 100-200 मुलं बसलेले आहेत, पण प्रत्येक ॲक्युरेट क्रमांकावर बसलेला आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला जर म्हटलं की तुमचा एखादा मित्र या क्रमांकावर बसलेला आहे, तुम्हाला फक्त म्हटलं तुमचा मित्र तिथं बसलेला आहे, तर मग तुम्हाला पाहायला कमीत कमी 100 मुलांमध्ये बायचान्स गेले सरळ तर जासाल तिथं, नाही तर कमीत कमी 15-20 मिनिट जातील तुमचे मित्र पाहण्यासाठी, बरोबर आहे. पण तुम्हाला जर ॲक्युरेट ॲड्रेस दिला तर मात्र तुम्ही 1 मिनिटात त्याच्यापर्यंत पोहोचता बसलेल्या 100 लोकांमध्ये सुद्धा, बरोबर आहे. मग याच पद्धतीमध्ये आपला भूगोल विषय पण असा आहे. भूगोल विषय असा आहे की आपला अख्खा जग जे आहे, आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरच्या ॲक्युरेट ॲड्रेसनुसार तुम्हाला प्रत्येक देश, गाव, शहर, राज्य, प्रत्येक ठिकाणी तुम्ही ॲक्युरेट GPS सिस्टमनुसार पोहोचू शकता, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीमध्ये जर म्हटलं तर आपण ती सिस्टम शोधायची कशी, त्यासाठी एक तक्ता या ठिकाणी बनवला, बरोबर आहे. आता याला जर म्हटलं आपण तर या आडव्या रेषांना नाव देऊ समजा ओळी, बरोबर आहे, आणि ह्यांना नाव देऊ आपण रांगा, बरोबर आहे. ह्याला जर म्हटलं तर इंग्लिश मध्ये म्हटलं तर ह्याला आपण लाईन म्हणू शकतो, आणि ज्या उभ्या असतात त्यांना आपण कॉलम म्हणू शकतो, बरोबर आहे. फक्त आपल्याला समजण्यासाठी आता इथे आडव्या लाईन आणि उभे कॉलम. आता तुम्हाला जर ॲड्रेस दिला, आता तुम्हाला म्हटलं मी अनिता किती नंबर मध्ये येईल, तर तुम्ही असं म्हणू शकता ना, अनिता या ठिकाणी. मग अनिताचा ॲड्रेस जो आहे तो लाईन नंबर 4, बरोबर आहे. सॉरी, लाईन नंबर म्हटल्यापेक्षा आपण कॉलम नंबर म्हणू त्याला. कॉलम नंबर किती मध्ये येत आहे, कॉलम नंबर आणि लाईन नंबर दोनही सारखेच येत आहे 4 मध्ये, बरोबर आहे. मग आता अनिताचा नंबर लाईन नंबर 4 व कॉलम नंबर सुद्धा सांगता येते आपल्याला 4. आणि ह्या पद्धतीनुसार जर तुम्हाला म्हटलं बा आता अनिता शोधा, तर फक्त अनिता सांगितलं तर तुम्हाला 4 शोधायला थोडा वेळ लागला असता, बरोबर आहे. फक्त अनिता सांगितलं तर 4 शोधायला सर्व नावं वाचावं लागले असते, शोधायला थोडा वेळ लागला असता. पण तुम्हाला सरळ सांगितलं लाईन नंबर 4 मध्ये चालले जा बरं, मग वरती 1 2 3 4, मग तुम्ही याच लाईनचा विचार करणार. परत मग कॉलम नंबर 4 मध्ये या, मी कॉलम 2 ज्या ठिकाणी मिळतील पहा, मग आता ज्या ठिकाणी ते 2 मिळणार आहेत तिथपर्यंत तुम्ही सरळ जाणार, मग तुम्हाला अनिताचं नाव शोधायला सोपं जाते. आता तुम्हाला जर म्हटलं मी राधा शोधा, मग सरळ आहे. तुम्हाला नाव वाचल्यापेक्षा मी सांगितलं राधा कॉलम नंबर 3, बरोबर आहे, आणि लाईन नंबर 6, मग सरळ आहे. पहा लाईन नंबर सांगितले मी तुम्हाला 6, आणि कॉलम नंबर जर म्हटलं तर सांगता येते आपल्याला सरळ 3, बरोबर आहे. मग आता सरळ ॲड्रेस तुम्हाला सोपा सापडला, बरोबर आहे. माझ्या ह्या ठिकाणी काय कळत आहे आपल्याला, तर राधा नावाच्या मुलीचं नाव या ठिकाणी लाईन नंबर 6 मध्ये येते, तर कॉलम नंबर 3 मध्ये येते. आणि मग अशाच पद्धतीत तुम्हाला जर म्हटलं आता गजानन कोठे बसलेला आहे, काय सांगता येईल, लाईन नंबर 6 आणि कॉलम नंबर, मग तो त्याचा परफेक्ट ॲड्रेस झाला, बरोबर आहे. आणि आपल्या मोबाईलमध्ये आपण GPS सिस्टम वापरतोय सद्यस्थितीत, बरोबर आहे. GPS जर तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केलं आणि जर ऑनलाईन असाल तर तुम्ही साध्या रस्त्याने चालताना तुम्हाला रस्त्यावर ॲक्युरेट रस्त्याचे या बाजूला उभा आहे की या बाजूला उभा आहे एवढं सुद्धा दाखवते. मग मला एक सांगा, एवढ्या जगामध्ये जर GPS सिस्टम तुम्हाला एवढी छोटी गोष्ट दाखवू शकते, तर मग त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या भारताचं स्थान, आपल्या भारतामध्ये राज्याचं स्थान, राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं स्थान, जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचं स्थान, तालुक्यामध्ये आपल्या गावाचं स्थान स्टेप बाय स्टेप शोधता येते ना, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा काही पद्धती दिलेल्या आहेत, बरोबर आहे. मग त्या पद्धती शोधण्याच्या माझं उदाहरणार्थ त्या पद्धतींसाठी आपल्याला मग अक्षवृत्ते, रेखावृत्ते, सुरुवातीला आपल्या पृथ्वीचा आकार आपल्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे.
त्यावरचे अक्षरवृत्ते म्हणजे काय आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे, त्यावरचे रेखावृत्ते म्हणजे काय आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. ह्या पद्धतीमध्ये आपण आपल्या भूगोलाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला हा चार्ट सर्वांच्या लक्षात आला असं आपण गृहीत पकडू, बरोबर आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला श्यामचा ऍड्रेस काय सांगता येईल सांगा एकदा. लाईन नंबर 2. आता हे आपण लाईन टाकले गेले इथं, पण लाईन नंबर ऍक्च्युअल 2 म्हटलं तरी चालतं, बरोबर आहे. ऍक्च्युअली या लाईनला आपण इथे 0 घ्यायचं होतं, इथून 1 2 3 सुरू करायला पाहिजे होते, इथून 1 2 3, बरोबर आहे. तर या ठिकाणी लाईन नंबर सांगा 2 आणि कॉलम नंबर 3. सरळ सरळ तो त्याचा ऍड्रेस आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर म्हटलं सुभाष काय सांगताय ते सांगा. लाईन नंबर 4 आणि कॉलम नंबर 5, बरोबर आहे. आताच आपण असं पाहिलं की एखाद्या मैदानावर जर ॲक्युरेट लाईनीमध्ये मुलं बसलेले आहेत, बरोबर आहे. त्या उभ्या लाईनी आडव्या लाईन जर आपल्याला असं सांगितलं गेलं, जर एखाद्या मुलाचा आपल्याला ॲक्युरेट ॲड्रेस जर सांगितलं किंवा त्याचं आपल्याला कोणत्या ठिकाणावर बसलेला आहे असं जर सांगितलं तर आपण सरळ त्या मुलापर्यंत पोहोचतो, बरोबर आहे. मग तसंच आता आपल्या पृथ्वीचं पण आहे. आपल्या पृथ्वीवर पण काय तर या मैदानावर आपल्याला छोटा आकार होता म्हणून आपण लाईन देऊ शकलो, पण पृथ्वी अशी असते की त्या ठिकाणी प्रत्यक्षात टेप टाकून मोजू शकत नाही, बरोबर आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी काय गरज असते तर त्या ठिकाणी काल्पनिकरित्या काही अक्षरवृत्त मांडलेले आहेत, काही रेखावृत्त मांडलेले आहेत, बरोबर आहे. मग सर्वात पहिले आपली पृथ्वी कोणत्या आकाराची वेगवेगळे आपल्या ग्रह आहेत, त्या ग्रहांमध्ये आपली एक पृथ्वी आहे, बरोबर आहे. आणि आपल्या पृथ्वीचा आकार असा आहे की आपण एक हॉलीबॉल आहे, आपला एक हॉलीबॉल आहे. हॉलीबॉल टाइप मध्ये आपली पृथ्वी आहे आणि ती तिच्या स्वतःच्या आसाभोवती गोल 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 फिरत असते. तिच्या स्वतःच्या आसाभोवती गोल गोल फिरत असते आणि ती ज्या साईडला गोल फिरते, बरोबर आहे, ज्या साईडला गोल फिरते आणि त्याच जागेवरती फिरल्यामुळे आपण पाहतो ना कुंभार काय करते चाकावर चाक फिरून मडकं बनवते, बरोबर आहे. चाक फिरून मडकं बनवते आणि मडकं बनवताना ते ज्या साईडला फिरते त्याच्या बाहेरच्या बाजू लवकर अशा दूर दूर फाकल्या जातात आणि त्याच पद्धतीमध्ये आपली पृथ्वी पण अशी झालेली आहे की ती ज्या साईडला फिरत राहते तर ती बाहेरच्या बाजूला थोडीशी फुगल्या गेलेली आहे, ती फुगीर झालेली आहे आणि ती बाजू आहे मग कोणती आपली तर अक्षवृत्तांच्या बाजूला, बरोबर आहे. म्हणजे विश्ववृत्तीय दिशेवरती फुगीर झालेली आहे. मग या पद्धतीमध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येते तर पहा थोडक्यात अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय या दोघांमधला फरक लक्षात घेऊ आणि ते दोघे एकत्रित आल्यानंतर त्यांची वृत्त जाळी तयार होते. ती जाळी म्हणजे काय थोडक्यात एक असं समजून घ्या. आता या ठिकाणी तीनही आपल्या एकाच पृथ्वीचे चित्र येते, फक्त आता मी हाताने काढल्यामुळे एवढं लक्षात राहू द्या की सर्वांचा आकार एकच आहे पण तो कमी जास्त झालेला आहे हाताने काढल्यामुळे, पण सर्व एकाच पृथ्वीचे चित्र आहे, बरोबर आहे. समजा आपली पृथ्वी हॉलीबॉल प्रमाणे चेंडू प्रमाणे गोल आहे, बरोबर आहे. मग या गोल पृथ्वीवर एकदम मध्यभागी जर म्हटलं अशी आपण रेष मारत गेलो तर ती गोल एक वर्तुळच तयार होणार त्यावर, बरोबर आहे. त्यावर काय एक वर्तुळच तयार होणार आणि जे ॲक्युरेट खालून आणि वरून ॲक्युरेट जर मध्यभागी असेल, बरोबर आहे, ॲक्युरेट मध्यभागी जर काढलं तर ते एक अक्षवृत्त, बरोबर. म्हणजे गोल वर्तुळ तयार होईल एवढं एक लक्षात घ्या. मग आपण थोडंसं वरती गेलो, परत वरती काही अंतरावर गोल वर्तुळ काढलं, परत काही अंतरावर गोल वर्तुळ काढलं. आपल्या असंही लक्षात यायला लागलं ना जे मध्ये होतं ॲक्युरेट ते सर्वात मोठं होतं, त्याची लांबी सर्वात जास्त येणार. थोडंसं वर गेल्यावर लांबी थोडी कमी होणार, त्यापेक्षा वर गेल्यावर लांबी थोडी कमी होणार, वर गेल्यावर लांबी कमी होणार आणि सर्वात वरती गेल्यावर आपल्याला असं लक्षात येणार आहे की तिथं फक्त एक छोट्या बिंदू स्वरूप होणार, बरोबर आहे. मग आपण पृथ्वीला काय करत आहोत तर ह्या टाईपमध्ये आपण गोल 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 काय करत आहोत या ठिकाणी तर वर्तुळे काढत गेलेलो आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं, गोल 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 वर्तुळे काढत गेलेलो आहोत आणि प्रत्येक वर्तुळ वेगवेगळं आहे, ते त्याचंच वेगळं आहे. इथं जर तुम्ही म्हणजे हा बॉलवर जर इथं पेन टेकवला आणि हा बॉल ॲक्युरेट जागेवर फिरवायला सुरुवात केली तर ते ॲक्युरेट गोल वर्तुळ तयार होणार आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला असं लक्षात आलं की जे मधलं होतं सर्वात मोठं होतं, मग त्याच पद्धतीत आपण खाली पण काढत जाणार, मग त्याचा आकार सर्वात मोठा पण प्रत्येक खालच्याचा आकार लहान 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 होत जाणार, बरोबर आहे. आणि मग आपल्या थोडक्यात असं लक्षात आलं की जे पृथ्वीवर गोल वर्तुळे असतात त्यांनाच काय म्हणतो आपण अक्षवृत्ते, बरोबर आहे. जे गोल गोल पृथ्वीवर काल्पनिकरित्या काढलेली वर्तुळे आहेत, पृथ्वी गोलावर पण पाहताय तुम्ही जी वर्तुळे असतात काल्पनिकरित्या त्यांना काय म्हणतो आपण अक्षवृत्ते, बरोबर आहे. आणि सर्वात मोठं जे असतं त्याला काय म्हणतो मग आपण
विषुववृत्त. ह्या विषुववृत्ताला पण अक्षवृत्तच म्हणायचं बरं, बरोबर आहे. मग सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त, सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त. आणि मग आपल्या असं पण लक्षात आलं, हे जर आपण मधलं म्हटलं तर याला आपण 1 किंवा 0 म्हटलं जाते, बरोबर आहे. 0 अंश विषुववृत्त म्हणायचं त्याला, बरोबर आहे. ह्याला जर आपण 0 अंश विषुववृत्त म्हटलं तर मग त्यानंतर प्रत्येकी खाली स्टेप बाय स्टेप असे 90 अक्षवृत्त खाली येतात, बरोबर आहे. असे 90 अक्षवृत्त खाली येतात आणि परत विषुववृत्तापासून समोर पण 90 अक्षवृत्त येतात, विषुववृत्तापासून समोर वरती पण 90 अक्षवृत्त येतात. म्हणजे एकूण 90 अधिक 90 आणि हे 1, म्हणून ह्या ठिकाणी आपलं हे पण लक्षात आलं. तर एकूण अक्षवृत्ते किती? मूळ विषुववृत्त 1, विषुववृत्तापासून खाली 90, विषुववृत्तापासून खाली 90 आणि विषुववृत्तापासून वरती 90, म्हणजे 90 90 180 अधिक 1, म्हणजे एकूणात अक्षवृत्ते येतात मग 181, बरोबर आहे. हे काल्पनिकरित्या मांडलेले अक्षवृत्ते येतात एकूण 181. सर्वांच्या लक्षात आलं. मग आता ह्यामध्ये पण असा फरक लक्षात घ्या. समजा आपण हे जे विषुववृत्त मानलं हे ॲक्युरेट आपल्याला असं कळालं की मध्ये आलं, ॲक्युरेट असं कळालं की मध्ये आलं. मग इथून वरती आपल्याला असं कळालं की 90 अक्षवृत्त आहेत आणि खाली पण असं कळालं की 90 अक्षवृत्त आहेत, बरोबर आहे. पण आपण जर असं केलं, ह्याला जर आपण ॲक्युरेट मध्यभागी मानलं तर इथून अर्धा हॉलीबॉल वेगळा झाला, अर्धा हॉलीबॉल खाली वेगळा झाला, बरोबर आहे. अर्धा हॉलीबॉल वरती वेगळा झाला, अर्धा हॉलीबॉल खाली वेगळा झाला. जर छोट्या बॉलचा विचार केला तर मग आपल्या पृथ्वीचा पण तसंच आहे. मधलं जर आपण त्याला विषुववृत्त मानलं इथून वरती, आता याचा केंद्रबिंदू कुठं तरी इथं मध्ये आहे ना, बरोबर आहे. ह्याला जर आपण असं पलीकडूनही जोडत गेलो तर याचा केंद्रबिंदू इथं कुठं तरी वरती येणार. मग आपल्या असं लक्षात आलं इथून वरचा भाग ॲक्युरेट या बिंदूपर्यंत अर्धा झाला आणि इथं खाली पण कुठं तरी या बिंदूपर्यंत अर्धा झाला. मग आपल्या असं लक्षात आलं, साध्या सोप्या आणि सरळ भाषेत लक्षात घ्या ना की आपण टरबूज गोल आकाराचं त्याच पद्धतीत आपली पृथ्वी आहे. ॲक्युरेट मधून कापलं तर अर्धा भाग वरती जातो, अर्धा भाग खाली जातो. त्याच पद्धतीत पृथ्वी पण काल्पनिकरित्या मांडलेली, अर्धा भाग वरी, अर्धा भाग खाली. सर्वांच्या लक्षात आलं टरबूज पद्धत मध्ये, बरोबर आहे. लागलं तर लक्षात घेण्यासाठी थोडंसं असं लक्षातच येऊ देऊ ना आपण. पण असं जर आपण टरबूज कापलं समजा तर हा खालचा भाग असा आहे ना, आणि जर हा राहणार वरचा भाग, हा वरचा भाग या पद्धतीमध्ये येणार कुठंतरी, बरोबर आहे. हा झाला खालचा भाग, हा झाला वरचा अर्धा भाग. आणि थोडक्यात असं लक्षात घ्यायचं आपल्याला, विषुववृत्तापासून जो खालचा अर्धा भाग आहे त्याला दक्षिण गोलार्ध म्हणायचं, त्याला दक्षिण गोलार्ध असे म्हणायचे, बरोबर आहे. आणि जो वरतीचा भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध असे म्हणायचे. आणि आता उत्तर म्हणजे काय सर्वांच्या लक्षात आलं, दक्षिण म्हणजे काय लक्षात आलं. आता राहिला भाग गोलार्ध, संधीमध्ये गोल अधिक अर्ध. आणि मग सर्वांच्याच लक्षात आलं ना, आपली पृथ्वी गोल आहे, त्यातला गोल पण अर्धा भाग म्हणजे गोलार्ध. म्हणजे विषुववृत्तापासून वरतीचा अर्धा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध, विषुववृत्तापासून खालचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध. आणि मग आता आपल्या असं लक्षात आलं तर पृथ्वीचे आपण अक्षवृत्त पाहिले फक्त पृथ्वीवरचे, बरोबर आहे. मग त्यांना आता क्रमशः यांना काय, ह्याला नाव दिलं 0 अक्षवृत्त, विषुववृत्त म्हणजे ॲक्युरेट मध्यभागी मध्ये आलं, त्याला नाव दिलं आपण 0 अक्षवृत्त, त्याला विषुववृत्त म्हणतो. मग इथून पुढं वरती एक एक शेमीनं आपण काय केलं तर आणखी अक्षवृत्ते काढत गेलो. मग आता ॲक्युरेट वरती कसे काढायचे पहा, मला वाटतंय त्रिकोण हा भाग सर्वांना माहितीच आहे. उदाहरणार्थ आपण जर इथे एक बिंदू घेतला आणि ह्यावर एक रेषा मारली, बरोबर आहे. आणि यानंतर या ठिकाणी बरोबर 1 अंशात पहा, ह्या ठिकाणी ॲक्युरेट काय केलं आपण 1 अंश, म्हणजे ह्याला आपण थोडक्यात, आता माप थोडं कमी जास्त होणार पण इथे कोन तयार होतो पहा. आणि याला आपण अंदाजे 1 2 3 4 अंश असं नाव दिलं. मग समजा आपण याला नाव दिलं किती 4 अंश. मग आता हा कोन A बरोबर कोन A बरोबर आणि मग म्हटलं आपण 4 अंश आहे, बरोबर आहे. किंवा आता आपण परत इथे एक वरती रेषा मांडली, बरोबर आहे. मग आता परत काय होणार दुसरा हा एक मोठा कोन तयार होता, बरोबर आहे. परत आपण वरती रेषा मांडली,
या पद्धतीत हा एक तिसरा कोन तयार होणार आणि मग आता आपल्या असं लक्षात आलं इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. पण आता कोन म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. उदाहरणार्थ हा एक कोन झाला, हा एक कोन झाला आणि जर आपण सरळ ह्या पद्धतीमध्ये कोन घेतला तर हा कोन आता आपल्याला असं कळायला लागलं तर 90 अंशाचा असतो. जो काटकोन असतो तो 90 अंशाचा असतो आणि मग या अक्षवृत्त पण या विषुववृत्ताला कोनामध्ये मोजल्या जातात. अक्षवृत्त जे असतात हे विषुववृत्ताला कोनामध्ये मोजल्या जातात. बरोबर आहे. मग थोडक्यात आता आपल्याला समजण्यासाठी जर म्हटलं तर या ठिकाणी आपण स्पेशल वेगळाच एक वर्तुळ काढू छोटंसं आणि मग अक्षवृत्ते कशी काढल्या जातात. उदाहरणार्थ आता हा झाला आपला पृथ्वीगोल. बरोबर आहे. मग हे घेतलं आपण मधलं विषुववृत्त. हे जर ॲक्युरेट मध्ये घेतलं आपण विषुववृत्त, पृथ्वीचा केंद्रबिंदू इथं होता. बरोबर आहे. मग जर आपण या ठिकाणी टाकलं तर ते होणार काय, या ठिकाणी असा कोन टाकला आपण तर या कोनाला म्हटलं आपण 45 अंशाचा कोन. बरोबर आहे. आणि मग जर पेन आपण या ठिकाणी ठेवला आणि बॉल फिरवत गेलो तर वर्तुळ ते या ठिकाणी तयार होणार आहे. असं सर्वांच्या लक्षात आलं. वर्तुळ या ठिकाणी तयार होणार आहे. मग याला म्हणायचं कोणतं तर विषुववृत्तापासून 45 अंशावर काढलेलं वर्तुळ. बरोबर आहे. विषुववृत्तापासून 45 अंशावर काढलेलं वर्तुळ. मग याच पद्धतीमध्ये आता या ठिकाणी जर म्हटलं तर मग 70-80 वर येईल काहीतरी. बरोबर आहे. पण मग कोन कुठून टाकायचा आपल्याला या पद्धतीमध्ये असा. बरोबर आहे. मग तो येणार आपल्याला एवढा कोन. म्हणजे थोडक्यात जे आपण अक्षवृत्ते घेत चालतो ते विषुववृत्तापासून वरती 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40, 50, 60, 70, 80 आणि सर्वात शेवटीचं बिंदू स्वरूप येणार आपल्याला 90 अंशाचं. बरोबर आहे. मग ते कोणापासून आता इथं विषुववृत्तापासून वरती घेत जातो, विषुववृत्तापासून खालती घेत जातो. म्हणजे विषुववृत्तापासून वरतीचे जे येतात ते उत्तर गोलार्धातले अक्षवृत्ते, तर विषुववृत्तापासून खालचे येतात ते दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्ते. बरोबर आहे. मग आता थोडक्यात आपल्या इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंच. आणि कोणत्याही अक्षवृत्ताचं जर नाव सांगायचं तर त्याच्या आधी उत्तर गोलार्ध किंवा उत्तर दक्षिण हे नाव घ्यावंच लागेल. कारण जसं हे 45 अंशाचं वरती आलं तसंच 45 अंशात खाली पण येणार नाही. बरोबर आहे. पण एवढं लक्षात आलं हे उत्तर गोलार्धावर गेलं, हे दक्षिण गोलार्धावर आलं. म्हणजे थोडक्यात आपला हा पण मुद्दा क्लिअरच झाला. तर कोणत्याही अक्षवृत्ताचं नाव सांगायचं म्हटलं तर त्याच्यासोबत त्याच्या गोलार्धाचं नाव सांगावं लागेल. बरोबर आहे. त्याच्यासोबत त्याच्या गोलार्धाचं नाव सांगावं लागेल. कदाचित तो वरच्या गोलार्धात आहे, कदाचित तो खालच्या गोलार्धात आहे. बरोबर आहे. मग जर 10 अंश उत्तर गोलार्ध, 10 अंश दक्षिण गोलार्ध. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात कोणत्याही अक्षवृत्ताचं नाव अंशामध्ये सांगताना त्याचा गोलार्ध पण सांगावंच लागते. थोडक्यात अक्षवृत्ते म्हणजे काय सर्वांच्या लक्षात आलं. आता चलो आपण रेखावृत्ते म्हणजे काय. मग थोडक्यात आपल्याला ह्या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं तर आता या ठिकाणी एक वरचा घेतला आपण काल्पनिकरित्या मांडलेला उत्तर गोलार्ध आणि खालचा उत्तर ध्रुव. म्हणजे थोडक्यात ध्रुव म्हणजे काय उत्तर ध्रुव म्हणजे जे अक्षवृत्ते आपण विषुववृत्तापासून वरती काढत जातो आणि सर्वात शेवटी जे बिंदू स्वरूप असतं की जे पूर्ण वर्तुळ नाही बनत, फक्त एक बिंदू असतो, डॉट असतो, त्याला म्हणायचं ध्रुव. बरोबर आहे. हा वरतीचा आला एक ध्रुव बिंदू स्वरूप आणि खालचा सुद्धा आला एक ध्रुव. बरोबर आहे. वरच्या ध्रुवाला म्हणायचं उत्तर ध्रुव आणि खालच्या ध्रुवाला म्हणायचं दक्षिण ध्रुव. वरच्या ध्रुवाला म्हटलं आपण उत्तर ध्रुव आणि खालच्या ध्रुवाला म्हटलं दक्षिण ध्रुव. आणि मग ह्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत असं जर आपण जोडत गेलो, ॲक्युरेट फक्त 2 ध्रुवांना जोडलं तर विचार जर केला तर ती चंद्राकृती अशी मिळेल आपल्याला. बरोबर आहे. चंद्राकृती अशी मिळेल कारण ते पूर्ण वर्तुळ तयार नाही होणार, ती चंद्राकृती मिळेल. तसंही आपण एक अंदाज पकडा ना, हॉलीबॉल आपल्या हातामध्ये आहे, ॲक्युरेट वरतून एक बिंदू जर आपण 2 बोटांमध्ये असा जरी पकडला तर हॉलीबॉल पकडता येतो. बरोबर आहे. मग आपण ज्या ठिकाणी फक्त हॉलीबॉल बोटांमध्ये पकडलेला आहे ॲक्युरेट त्याच ठिकाणी पेन्सिलला बिंदू म्हणून डॉट देऊ, खालच्या पण बिंदू म्हणून डॉट देऊ. बरोबर आहे. आणि या 2 डॉटला जर आपण जोडलं तर ती चंद्रबिंबित चंद्राकृती मिळेल, अर्धचंद्राकृती.
बरोबर आहे. मग अशाच पद्धतीमध्ये जर म्हटलं आपण तर काय सांगता येते, ह्या ठिकाणी ध्रुव, ह्या ठिकाणी ध्रुव, ह्यांना जर आपण जोडत सर्व साईडना गोल जोडून घेतले असे, बरोबर आहे, सर्व साईडना जोडून घेतले तर त्या अर्धचंद्राकृती मिळतील. बरोबर आहे. मग त्या ज्या अर्धचंद्राकृती मिळतात मग त्यांनाच म्हणायचं आपल्याला रेखावृत्ती. बरोबर आहे, त्यांनाच म्हणायचं आपल्याला रेखावृत्ती. आणि मग थोडक्यात असं लक्षात आलं की ही जी रेखावृत्ती आहे, रेखावृत्त म्हणजे काय सर्वांच्या लक्षात आलं, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना काल्पनिकरित्या जोडणाऱ्या ज्या रेषा असतात, बरोबर आहे, जोडणाऱ्या ज्या अर्धचंद्राकृती रेषा असतात त्यांना म्हणायचं आपल्याला ध्रुव. त्यांना म्हणायचं आपल्याला ध्रुव. आणि हे असं एक ध्रुव आहे की ते ग्रीनिच, इंग्लंड मधील ग्रीनिच शहरामधून गेलेलं आहे. इंग्लंड मधील ग्रीनिच शहरामधून गेलेलं आहे. त्याला म्हणायचं कोणतं, 0° रेखावृत्त. त्याला म्हणायचं कोणतं, 0° रेखावृत्त. बरोबर आहे. आणि मग थोडक्यात आपलं असं लक्षात आलं की जे रेखावृत्त होतं इंग्लंड देशातील ग्रीनिच शहरामधून गेलेलं आहे. कारण आपल्याला असं लक्षात येईल ना की नेमकं कोणत्याला 1 2 3 मोजायला सुरुवात जर करायची तर नेमकं कुठून करायची, प्रॉब्लेम नको यायला, कन्फ्यूज नको व्हायला. म्हणून शास्त्रज्ञांनी असं ठरवलं, बरोबर आहे, भूगोल तज्ञांनी असं ठरवलं कुठून तरी सुरुवात एकाच ठिकाणाहून करावं लागेल. तर ती कुठून करायची, तर ते आहे इंग्लंड मधील ग्रीनिच शहर आहे आणि त्यामधून गेलेल्या रेखावृत्त जे आहे त्याला नाव दिलं त्यांनी 0 रेखावृत्त. त्याला नाव दिलं 0° रेखावृत्त. आणि मग त्याच्यापासून असं जर मोजत गेलो तर इथं 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतींमध्ये रेखावृत्त लागतात. बरोबर आहे. मग डाव्या हाताने जरी मोजत गेलो तरी पण 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे. थोडक्यात 0° आता या साईडला नाव दिलेलं आहे पूर्व आणि ह्या साईडला नाव दिलेलं आहे पश्चिम. बरोबर आहे. मग आता थोडक्यात आपलं असं लक्षात आलं या 0° रेखावृत्तापासून 1 2 3 4 5 असं मोजत जायचे पहा 179 असे मोजत जायचे आपल्याला 179. आणि इकडून पण मोजत जायचे किती, 179. बरोबर आहे. इकडून पण मोजत जायचे 179. आणि मग त्यानंतर असं लक्षात आलं की एकाच साईडचं समोरचं जे एक असतं, एक याच्या पाठीमागून आहे, फक्त लिहिताना वरती लिहितोय, लक्षात राहू द्या. किंवा एक लक्ष इथूनच ॲरो करून घेऊ की ते पाठीमागून ॲक्युरेट आलेलं आहे. त्याला नंबर दिला किती, 180° रेखावृत्त. त्याला नाव काय दिलं की ते ॲक्युरेट, हे जे इथे ग्रीनिच मधून गेलेलं 0° रेखावृत्त होतं, जे ग्रीनिच मधून गेलेलं 0 होतं त्या 0ला ॲक्युरेट पाठीमागून जाते 180 नंबरचं. त्याला ॲक्युरेट पाठीमागून जाते 180 नंबरचं. सर्वांच्या लक्षात येत आहे, त्याला ॲक्युरेट पाठीमागून 180 नंबरचं. आणि मग असं लक्षात आलं की हे 0 आणि मागचं 180 ह्या दोघांना जर असं जोडल्या गेलं तर एक गोलच तयार होणार आहे. असं जोडल्या गेलं तर एक गोलच तयार होणार आहे. तो येतो या पद्धतीमध्ये पहा. पुढचं आलं आपलं 0 वालं आणि मागचं आलं 180 वालं. त्यांना जर जोडलं तर ते ॲक्युरेट या पद्धतीमध्ये गोल येणार आहे. पण तो आपण काय समोरून पाहिल्यामुळे आपल्याला या पद्धतीत समजलं. मग इकडे येणार आपली अर्धी पृथ्वी, इकडे येणार आपली अर्धी पृथ्वी. बरोबर आहे. पण आपल्या असं लक्षात आलं जर 0° रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त हे जर एक त्याला बृहद वृत्त, बृहद म्हणजे एक मोठे वृत्त, बरोबर आहे, असंही म्हटलं जाते. मग त्याच्यापासून म्हणजे आता इथं हे एक 0° कोण दिसून आलं आणि ॲक्युरेट याच्या पाठीमागून गेलं 180° नंबरचं. सर्वांच्या लक्षात आलं. मग ह्याला जर आणखी पृथ्वी डिवाइड केली तर इकडचा जो अर्धा गोल राहतो त्याला म्हणायचं पूर्व गोलार्ध आणि इकडचा जो अर्धा गोलार्ध राहतो त्याला म्हणायचं पश्चिम गोलार्ध. बरोबर आहे. आणि मग आता आपल्या असं क्लिअरच लक्षात आलं 0° रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त ह्याला जर गोल तयार केला तर तिथून पासून पूर्वेला राहतो अर्धा गोलार्ध आणि पश्चिमेला राहतो अर्धा गोलार्ध. म्हणून पूर्वेला राहतो त्याला म्हणायचं पूर्व गोलार्ध आणि पश्चिमेला राहतो अर्धा गोलार्ध त्याला म्हणायचं पश्चिम गोलार्ध. बरोबर आहे. मला वाटतं इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. बरोबर आहे. मग जर म्हटलं तर पहा इकडून मोजत गेलो तरी 179, इकडून मोजत गेलो तरी 179 आणि शेवटचा येतो त्यामध्ये 80 नंबरचा. मग एकूण रेखावृत्ते किती,
जसं आपले अक्षरवृत्ते पाठच झाले, एकूण येतात 181, विषुववृत्त 1, खालचे 90, वरचे 90, 90 अधिक 90 अधिक 1 बरोबर 181. तर मग आपल्या असं लक्षात आलं, तर एकूण रेखावृत्ते किती? पहा, एक येते 0 अंश नंबरचं, पण त्याला एक रेखावृत्त म्हणू. पहा, 0 अंश नंबरचं एक रेखावृत्त बरोबर आहे. त्यानंतर इकडून जर मोजत गेलो तर 179, आणि इकडून पण मोजत गेलो तर 179. म्हणजे आता ते खाली अंक टाकू, हे 0 अंश वाला एक रेखावृत्त घेत आहे. 0 म्हणजे तर त्याचा नंबर टाकला एक रेखावृत्त. इकडून येतात किती? 179, आणि डावीकडून पण म्हणजे पूर्वेकडून 179, पश्चिमेकडून 179, आणि समोरचं एक रेखावृत्त येतं. कोणतं? शेवटचं येतं ते 180 नंबरचं एक. आपल्या असं लक्षात आलं, 0 अंश 1 आणि हे 180 अंश वाला 1, हे झाले 2. मग आता जर आपण यात 2 179 अधिक 179 आणि 1 अधिक 1 एकूणात रेखावृत्ते म्हणतात, मग आपल्याला 360. एकूणात रेखावृत्ते होतात 360. म्हणजे यामध्ये एक मिळाला 180 180 180 180 360. मग थोडक्यात आपलं असं लक्षात आलं, तर एकूण रेखावृत्ते येतात 360, एकूण अक्षवृत्ते येतात 181. त्यामध्ये असं पण लक्षात आलं की पहा, जे मधोमध विषुववृत्त येते म्हणजे सर्वात मोठं असतं अक्षवृत्त, त्याला आपण विषुववृत्त म्हणतोय. मग थोडक्यात आपलं असं वेगवेगळं दोन्ही पण लक्षात आलंय की अक्षवृत्ते म्हणजे काय, की जे गोलाकार असतात ते अक्षवृत्ते, आणि जे अर्धचंद्राकृती असतात म्हणजे ध्रुवांना जोडणारे ते येतात रेखावृत्ते बरोबर आहे. हे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते एकत्रित लिहिले तर त्यांना म्हणायचं वृत्तजाळी. आणि या वृत्तजाळीचा वापर करून आपल्याला कोणत्याही जगामध्ये कोणत्याही एखादं प्रॉपर ठिकाणाचं प्रॉपर ऍड्रेस सांगता येतो जीपीएस सिस्टम नुसार बरोबर आहे. जीपीएस सिस्टम नुसार उदाहरणार्थ आता तुम्हाला जर म्हटलं हा जो बिंदू, आता याला आपण मानलं विषुववृत्त, याला मानलं आपण विषुववृत्त, आणि हे जे रेखावृत्त येत आहे ॲक्युरेट, ह्याला मानलं आपण 0 अंश रेखावृत्त बरोबर आहे. आणि मग आता आपल्या असं लक्षात येणार ना, इथल्या पुढे एकच लक्षात घ्या की बा विषुववृत्त 0 विषुववृत्त आणि 0 अंश रेखावृत्त यावरील म्हणजे आपण ॲक्युरेट या बिंदूवर चालले जाणार. आता सर्वांच्या लक्षात आलं, ॲक्युरेट या बिंदूवर चालले जाणार. मग असंच किंवा आता वेगवेगळ्या देशांचं, वेगवेगळ्या राज्यांचं, शहरांचं विषुववृत्तानुसार आणि रेखावृत्तानुसार जर स्थान सांगितलं, आता विषुववृत्तानुसार सांगितलं म्हणजे विषुववृत्ताचा विचार करणार आपण, आडव्या रेषांचा, आडव्या गोलांचा बरोबर आहे, आणि रेखावृत्तानुसार म्हटलं तर त्यांचा विचार करणार. फक्त आपल्या असं लक्षात आलं की त्यात उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध बरोबर आहे. आता उत्तर दक्षिण विचार अक्षवृत्तानुसार होतो, उत्तर दक्षिण विचार अक्षवृत्तानुसार होतो, तर पूर्व पश्चिम विचार रेखावृत्तानुसार होतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. मला वाटतं आता जीपीएस सिस्टमनुसार आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचं स्थान जगावर म्हणजे आपल्या पृथ्वी गोलावर, जगामध्ये पृथ्वी गोलावर कोणत्या ठिकाणी आहे ते जर आपल्याला शोधायचं म्हटलं तर बरोबर आहे. आता आपण इथून हा कुठंतरी आपल्या पृथ्वी गोलावर, आता इथून हे जर आपण विषुववृत्त घेतलं तर विषुववृत्तापासून वरच्या नंबरवर आहे बरोबर आहे, विषुववृत्तापासून वरच्या अक्षवृत्तांवर आहे. म्हणून आपण यांना उत्तर गोलार्धातील अक्षवृत्त आहे, म्हणजे प्रत्येकाला उत्तर 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 नाव द्यावं लागेल कारण ते उत्तर गोलार्धात येतात. जर खाली असते तर खालच्या अक्षवृत्तांना पहा जो ह्याचा नंबर आहे तोच ह्याचा नंबर आहे. कदाचित आपण याला जर 25 अंश अक्षवृत्त ह्याला मांडलं आणि हे पण 25 अंश असेल बरोबर आहे, दोघांनाही 25 नाव आहे, ह्याला पण वरच्याला उत्तर नाव द्यावं लागेल, खालच्याला दक्षिण नाव द्यावं लागेल. त्याच पद्धतीत मग आता हे वरचे जे अक्षवृत्त आहेत त्या सर्वांना उत्तर अक्षवृत्ते नावं द्यायचे. वरचे जे अक्षवृत्ते आहेत त्या सर्वांना उत्तर अक्षवृत्ते नावे द्यायचे बरोबर आहे, आणि खालच्यांना जर म्हटलं तर दक्षिण अक्षवृत्ते नावं द्यायचे. म्हणजेच काय सर्वांच्या लक्षात आलं, विषुववृत्तापासून वरचे जे अक्षवृत्त आहेत त्यांना उत्तर अक्षवृत्ते. मग कोणतं 10 अंश उत्तर अक्षवृत्त, 20 अंश उत्तर अक्षवृत्त, 30 अंश अक्षवृत्त, 90 अंश अक्षवृत्त,
पण कोणतं 10 अंश उत्तर अक्षवृत्त, 20 अंश उत्तर अक्षवृत्त, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अंश उत्तर अक्षवृत्त, बरोबर आहे. त्याच पद्धतीत 10, 20, 30, 40 ते 90 पर्यंत 90 अंश दक्षिण अक्षवृत्त. सर्वांच्या लक्षात आलं. मग खालच्यांना आपण दक्षिण दक्षिण नाव देऊ, तर वरच्यांना उत्तर उत्तर नाव देऊ. विषुववृत्तापासून वरचे उत्तर अक्षवृत्ते, विषुववृत्तापासून खालचे दक्षिण अक्षवृत्ते. त्याच पद्धतीत 0 अंश रेखावृत्त आणि त्याच्या पलीकडील ॲक्युरेट 180 अंश रेखावृत्त ह्यांचा जो एक गोल तयार होणार आहे, त्यापासून पूर्वेला येणारे कोणते पूर्व रेखावृत्ते आणि पश्चिमेला येणारे कोणते पश्चिम रेखावृत्ते. मग आता आपल्या असं लक्षात आलं, आपल्या जे भारताचं स्थान आहे ते अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्धात आहे आणि रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्धात आहे. आपण या साईडला नाव देऊ पूर्व आणि ह्या साईडला नाव देऊ आपण समजा पश्चिम. मग आता सर्वांच्या क्लिअरच लक्षात आलं ना. तर अक्षवृत्तानुसार भारत उत्तर गोलार्धात येतो, तर रेखावृत्तानुसार भारत दक्षिण गोलार्धात पूर्व गोलार्धात येतो, पूर्व गोलार्धात येतो. मग आपण हे जे आहे हे जे अक्षवृत्तानुसार आणि रेखावृत्तानुसार जर म्हटलं तर उदाहरणार्थ आपल्याला अक्षवृत्तानुसार महाराष्ट्राचं जे स्थान आहे, इथं जे महाराष्ट्राचा खालचा बिंदू आहे, म्हणजे उदाहरणार्थ हा जो बिंदू आहे ह्यामधून गेलेलं एक अक्षवृत्त आहे, बरोबर आहे, ह्यामधून गेलेलं एक अक्षवृत्त आहे. आणि इथं जर वरती म्हटलं तर नंदुरबार मधून गेलेलं एक अक्षवृत्त आहे, बरोबर आहे. जे आपल्याला खालून गेलं, बरोबर आहे, ते सुरुवातीला जे इथून गेलेलं आहे पण उत्तर गोलार्धात आहे, सर्वांच्या क्लिअर लक्षात आलं, बरोबर आहे. हे पण उत्तर गोलार्धात आहे, सर्वांच्या लक्षात आलंच. मग अक्षवृत्तानुसार जर म्हटलं तर महाराष्ट्राचे स्थान काय सांगता येते आपल्याला 15 अंश 8 उत्तर ते 22 अंश 1. हे जे अक्षवृत्त होतं ह्याला देऊ आपण कोणतं खालचं जे आहे ह्याला 15 अंश 8 मिनिटे म्हणायचं. 15 अंश 8 उत्तर ते वरच्याला नाव द्यायचं आपल्याला 22 अंश 1 उत्तर. थोडक्यात आपल्याला असं लक्षात आलं तर महाराष्ट्राचं जे स्थान आहे पृथ्वी गोलावर, महाराष्ट्राचं जे स्थान आहे खालचं जे अक्षवृत्त गेलेलं आहे ते 15 अंश 8 उत्तर, बरोबर. 15 अंश 8 मिनिटे म्हणायचं याला उत्तर ते 22 अंश 1 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर आहे, बरोबर आहे. त्यानंतर जर म्हटलं तर महाराष्ट्राचं रेखावृत्तानुसार तर इथून गेलेलं रेखावृत्त कोणतं आहे हे रेखावृत्त घेऊ आपण, बरोबर आहे. आणि या ठिकाणी इथून गेलेलं कोणतं रेखावृत्त आहे आणि रेखावृत्तानुसार हे क्लिअरच झालं. तर महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे ते पूर्व गोलार्धात. रेखावृत्तानुसार महाराष्ट्राचं स्थान पूर्व गोलार्धात. मग या ठिकाणी शेवटी गेलेलं रेखावृत्त कोणतं आहे आणि त्यानंतर इथं पश्चिमेला लागणारं रेखावृत्त कोणतं आहे. आता हे पूर्व गोलार्धात आहे, हे क्लिअरच झालं. ह्या दोघांना नाव देऊन टाकू आपण पूर्व गोलार्धात, म्हणजे पूर्व, बरोबर आहे. फक्त एक लक्षात घेऊ तर रेखावृत्तानुसार महाराष्ट्राचे स्थान सुरुवातीला लागते आपल्याला 72 अंश 6 पूर्व ते 80 अंश 9 पूर्व. आता आपल्या एवढं क्लिअरच लक्षात आलं तर अक्षवृत्तानुसार महाराष्ट्राचं स्थान 15 अंश 8 उत्तर ते 22 अंश 1 उत्तर आणि ह्या 15 अंश 8 उत्तर आणि 22 अंश 1 उत्तर ह्या दोन अक्षवृत्तांच्या मधोमध आपला महाराष्ट्र आलेला आहे. अक्षवृत्तानुसार 15 अंश 8 उत्तर ते 22 अंश 1 उत्तर. आणि जर म्हटलं रेखावृत्तानुसार म्हटलं तर असा विस्तार, रेखावृत्तानुसार असा विस्तार आणि अक्षवृत्तानुसार असा विस्तार. रेखावृत्तानुसार येते 72 अंश 6 पूर्व ते 80 अंश 9 पूर्व ह्या दोन रेखावृत्तांमध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे. महाराष्ट्राचा विस्तार आता आपलं क्लिअर कसा आहे ते लक्षात आलं. पहा अक्षवृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्राचं स्थान आहे 15 अंश 8 मिनिटे उत्तर ते 22 अंश 1 मिनिटे उत्तर, बरोबर आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय दृष्ट्या जर विचार केला तर सांगता येते 72 अंश 6 पूर्व ते 80 अंश 9 पूर्व. म्हणजे थोडक्यात क्लिअर झालं आपलं. अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्ध तर रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्ध, अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्ध तर रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्ध. म्हणजे थोडक्यात भारतात महाराष्ट्राचे स्थान अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्धात आहे
तर रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्धात आहे, बरोबर आहे. त्यानंतर जर म्हटलं तर भारताचे एकूण क्षेत्रफळ 3,07,714 चौरस किलोमीटर, बरोबर आहे. म्हणजेच काय सांगता येते आपल्याला 3,07,714 चौरस किलोमीटर. आणि दक्षिणोत्तर विस्तार, एक गोष्ट लक्षात राहू द्या, आता क्षेत्रफळानुसार इथं काही ठिकाणी 13 किंवा 14 टाकलेले आहे. मग 3,07,713 किंवा 3,07,714 जो ऑप्शन असेल तो पेपरमध्ये व्यवस्थित टाकायचा. आणि दक्षिणोत्तर विस्तार काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 720 किमी सांगेल, तर काही मध्ये 700 किमी सांगेल, बरोबर आहे. मग आता ऍक्च्युअल जर म्हटलं तर 720 आपली समुद्र किनाऱ्याची पण लांबी येते 720च, फक्त त्या ऑप्शन नुसार लक्ष द्या. त्यानंतर पूर्व पश्चिम विस्तार जर म्हटलं तर 800 किमी येतो, पूर्व पश्चिम विस्तार 800 किमी. आणि त्यानंतर जर म्हटलं तर लोकसंख्या जर म्हटलं तर 2001 ची जनगणना, लोकसंख्या 2001 च्या जनगणनेनुसार येते 9,68,78,627. 2001 नुसार 9,68,78,627. आणि 2011 च्या जनगणनेनुसार 11,23,72,972. 2011 नुसार 11,23,72,972. आता या ठिकाणी आणखी खालचे मुद्दे आपल्याला भारताच्या लोकसंख्येशी महाराष्ट्र राज्याचे प्रमाण, भारताच्या लोकसंख्येशी महाराष्ट्र राज्याचे प्रमाण जर म्हटलं तर 2001 च्या जनगणनेचा विचार केला तर 9.42% प्रमाण होतं. म्हणजे एकूण भारताच्या लोकसंख्येशी महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येचे प्रमाण 2001 नुसार 9.42, बरोबर आहे. आणि 2011 नुसार सांगता येईल 9.29. दोन मुद्दे दोनही ठिकाणी 9 आहे, फक्त 2001.42, 2011.29. म्हणजे आता 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या प्रमाणात काही अंशी घटलेली आहे. त्यानंतर जर म्हटलं तर महाराष्ट्र राज्याची राजधानी सांगता येते मुंबई, उपराजधानीचं ठिकाण सांगता येते नागपूर. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36 आणि 36 नंबरचा नवीन जिल्हा तयार झालेला आहे पालघर. 36 नंबरचा नवीन जिल्हा पालघर आणि त्याची तारीख आहे ऑगस्ट 2014 मध्ये, ऑगस्ट 2014 मध्ये. महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हा परिषदा 34 आहे. याचं कारण असं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे पूर्णपणे शहरी विभाग आहे, हे दोन जिल्हे पूर्णपणे शहरी विभाग आहे. आणि थोडक्यात आपल्याला असं सांगता येते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्या ग्रामीण भागाचे नेतृत्व किंवा कारभार चालतो त्या ठिकाणावरून, का ग्रामीण भागाचा कारभार चालतोय. आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर हे पूर्णपणे 100% शहरी एरिया आहे, म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं काम नाही. आणि म्हणून त्या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही. मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या व्यतिरिक्त पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा म्हणजे एकूण 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेनुसार आणि 3 भाग पडतात, बरोबर आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग पडतात. तर ते आपल्याला असे सांगता येतात, ह्या ठिकाणी असं एक उभ्या पद्धतीमध्ये सांगता येतो इथं आपल्याला सह्याद्री, सह्याद्री अशा पद्धतीत पसरलेला आहे या ठिकाणी सह्याद्री. आणि मग सांगितलं तर सह्याद्रीच्या पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्राकडून, बरोबर आहे, या साईडला येते आपल्याला अरबी समुद्र. आणि सह्याद्रीच्या पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्राकडून म्हणजे सह्याद्री आणि समुद्र ह्या दोघांच्या ॲक्युरेट मधोमध सांगता येते कोकण, ह्या दोघांच्या ॲक्युरेट मधोमध सांगता येते कोकण. आता ह्याला नाव देऊ आपण कोणतं, सह्याद्री. सह्याद्री आणि समुद्र, अरबी समुद्र यांच्या मधोमध सांगता येते आपल्याला कोकण. आणि जो पूर्वेला पसरलेला आहे ह्या टोटलला सांगता येते आपल्याला पठारी प्रदेश किंवा पठारी भाग.
म्हणजे थोडक्यात जर आपण म्हटलं तर सरळ सरळ आहे ना, महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेनुसार एकूण 3 भाग सांगता येतात. नंबर 1 मध्ये सह्याद्री, आणि सह्याद्री पसरलेला कसा आहे तर दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर पसरलेला आहे. बरोबर आहे. ॲक्युरेट सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या बाजूला जर म्हटलं तर पश्चिमेला अरबी समुद्र, सह्याद्री आणि अरबी समुद्र यांच्या ॲक्युरेट मधोमध येते आपल्याला कोकण, आणि सह्याद्रीच्या पूर्वेला पठारी प्रदेश किंवा पठार. बरोबर आहे. तो सांगता येते आपल्याला पठार. एकूणात मग महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेनुसार भाग येतात 3. आता आपल्याला कोकण किनारपट्टी, फक्त कोकण किनारपट्टीचा विचार करतो. बरोबर आहे. कोकण किनारपट्टीत म्हटलं तर बऱ्याच वेळा आपण वाचलेले आहे. आता या ठिकाणी जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तरेला म्हणजे वरच्या उत्तर दिशेला इथं सांगता येते आपल्याला बोर्डी तळासरी. बरोबर आहे. या ठिकाणी सांगता येते आपल्याला बोर्डी तळासरी. तर दक्षिणेला सांगता येते आपल्याला सर्वात शेवटी रेडी बंधारा. या ठिकाणी काय आहे सर्वात शेवटी रेडी बंधारा. आता आपल्याला असं लक्षात आलं तर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला बोर्डी तळासरी ते दक्षिणेला रेडी बंधारा या दोघांच्या दरम्यान आहे. आणि नदीचा जर विचार केला तर उत्तरेला नदी कोणती आहे ते सांगा, दमणगंगा. बरोबर आहे. उत्तरेला दमणगंगा नदी ते दक्षिणेला तेरेखोल नदी. म्हणजे जर नद्यांच्या दृष्टिकोनातून जर विचारलं तर असं सांगता येते आपल्याला सरळ सरळ उत्तरेला दमणगंगा नदी ते दक्षिणेला तेरेखोल नदी या 2 नद्यांच्या दरम्यान कोकण किनारपट्टी पसरलेली आहे. बरोबर आहे. आणि तो जर नसेल ऑप्शन तर मग सांगता येते उत्तरेला बोर्डी तळासरी पासून दक्षिणेला रेडी बंधाऱ्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला असं सांगता येते या कोकण किनारपट्टीचे सुद्धा 2 भाग पाडता येतात. बरोबर आहे. 2-3 भाग पडतात तसे. एक येते उत्तर कोकण, एक येते दक्षिण कोकण, एक आपल्याला मध्य कोकण म्हटलं जाते. पण खास करून 2 भाग, उत्तर कोकण व दक्षिण कोकण. आणि त्यानंतर जर विचार केला तर उत्तर कोकणामध्ये बेसॉल्ट खडक आहे. म्हणजे उत्तर कोकणाचा भाग बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे, तर दक्षिण कोकणाचा भाग जांभा खडकापासून तयार झालेला आहे. बरोबर आहे. आपल्याला काय सांगता येईल, उत्तर कोकणाचा भाग बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे, तर दक्षिण कोकणाचा भाग जांभा खडकापासून तयार झालेला आहे. आणि मग एक लक्षात राहू द्या ना, जांभा चुरा कुठे आढळतोय फक्त दक्षिण कोकणामध्ये. दक्षिण कोकणामध्ये. आणि त्यातही जर म्हटलं तर आणखी हे जे ह्याचा विस्तार जो आहे तर उत्तर दक्षिणोत्तर विस्तार 700 किमी सांगितलेला आहे कोकणाचा. दक्षिणोत्तर विस्तार 700 किमी सांगितलेला आहे. आणि पूर्व पश्चिम मध्ये जर म्हटलं तर दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला आहे. बरोबर आहे. तर उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे. मग आता तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न असा आहे, तर कोकण किनारपट्टी उत्तरेकडे रुंद होत गेलेली आहे, तर दक्षिणेकडे अरुंद किंवा निमुळती होत गेलेली आहे. बरोबर आहे. तर कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी उल्हास नदीजवळ आहे. कुठं सांगता येते, उल्हास नदीजवळ. आणि ती सांगता येते 100 किमी. ती किती सांगता येते, 100 किमी. थोडक्यात आपलं असं लक्षात आलं तर कोकण किनारपट्टीची म्हणजे पूर्व पश्चिम रुंदी जर म्हटलं तर दक्षिणेकडे गेले तर निमुळती होत गेलेली आहे. आणि जसे आपण उत्तरेकडे येत चालला तशी रुंद होत चालते. उत्तरेकडे रुंद होत चालते तर दक्षिणेकडे निमुळती होत चालते. उत्तरेकडे रुंद तर दक्षिणेकडे निमुळती होत चालते. आणि आपल्याला असं सांगता येते तर कोकण किनारपट्टीची रुंदी 50 ते 100 किमी दरम्यान आहे. तर उल्हास नदीमध्ये किंवा उल्हास नदी खोऱ्यात ती सर्वाधिक 100 किमी सांगता येते. आणि विस्तार जर म्हटलं दक्षिणोत्तर विस्तार तर उत्तरेला दमणगंगा नदी, दक्षिणेला तेरेखोल नदी. उत्तरेला दमणगंगा नदी तर दक्षिणेला तेरेखोल नदी. आणि जर यामध्ये म्हटलं तर उत्तरेला बोर्डी तळासरी तर दक्षिणेला रेडी बंधारा यांच्या दरम्यान आहे. अशा पद्धतीमध्ये आपली कोकण किनारपट्टी बसलेली आहे. मग आता त्यामध्ये जर म्हटलं तर हे जे आपला सह्याद्री पर्वत आहे, बरोबर आहे, तो आपल्या कोकण किनारपट्टीला लागून आहे किंवा कोकण किनारपट्टी सह्याद्री
पर्वताला लागून आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते। आणि उत्तर कोकणात बेसाल्ट खडक आढळतो तर दक्षिण कोकणात जांभा खडक आढळतो, बरोबर आहे। ह्यानंतर पुन्हा सांगता येते तर कोकण किनारपट्टी उत्तरेकडे उंच 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 होत गेलेली आहे तर दक्षिणेकडे ठेंगणी ठेंगणी किंवा उंची कमी होत गेलेली आहे। लक्षात आलं सर्वांच्या, उत्तरेकडे उंची वाढत गेलेली आहे तर दक्षिणेकडे उंची कमी होत गेलेली आहे।